सर्वात प्रथमतः तर मला नाशिकमध्ये येण्याचा अतिशय आनंद आहे. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्माननीय प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा दौरा करतो आहे. आणि हा फेज 3 जो आहे तो उत्तर महाराष्ट्राचा होता. या संपूर्ण फेजमध्ये आम्ही पुणे उत्तर ग्रामीणपासून खरं तर आळंदीपासून ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीपासून सुरुवात केली आणि तिथून पुढं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अहिल्यानगरपासून जळगाव, धुळे, मालेगाव आणि त्याचबरोबर नाशिकमध्ये विशेषतः आम्ही 2 ते 3 दिवस होतो. इथं संघटनात्मक जिल्हावाईज आम्ही दौरा केला, सर्व पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या, अनेक वेगवेगळ्या फाउंडेशन्सला भेट दिली आणि खूप सकारात्मक अशा संपूर्ण ह्या दौऱ्यामध्ये चांगल्या गोष्टी शिकायला मिळाल्या. खूप चांगला अनुभव आला. उत्तर महाराष्ट्रात शेती खूप चांगल्या पद्धतीने शेतकरी इथं आहेत. केळी उत्पादन करणारे, द्राक्ष उत्पादन करणारे, टमॅटो, कांदा अशा अनेक युवा शेतकऱ्यांशी सुद्धा संवाद साधण्याचा मला चांगली संधी मिळाली. त्याचबरोबर युवा उद्योजकांना भेटण्याची संधी मिळाली. अनेक वेगवेगळे फाउंडेशन्स होते, NGOजची भेट झाली, काही पर्यटन स्थळांना भेट दिली. आज कुंभमेळा जो पुढच्या वर्षीपासून होतो आहे त्याचासुद्धा विकास आराखडा कशा पद्धतीने आहे. काळाराम मंदिरसारखं एक पवित्र देवस्थान आहे. त्याचबरोबर गंगा आरती करायला मिळाली. अशा अनेक चांगले अनुभव या संपूर्ण दौऱ्यामध्ये आले आणि आज आमचा ह्या दौऱ्याचा 15वा दिवस आहे. उत्तर महाराष्ट्राचा शेवटचा दिवस आहे आणि एकत्रित सर्व जिल्ह्यांमध्ये प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने आला. युवा मोर्चाची नाशिकची विशेषतः टीम खूप चांगली आहे. खूप मेहनत घेऊन त्यांनी या संपूर्ण दौऱ्याची रचना केली आणि मला खात्री आहे की आज जसं भारतीय जनता पार्टीची महानगरपालिका असेल किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्था असतील, सर्व ठिकाणी एक हाती सत्ता आहेत. अनेक आमदार महोदय आमच्या इथं आहेत, चांगल्या पद्धतीने ते सुद्धा कार्यरत आहेत. माझी सर्व सन्माननीय आमदार महोदयांशी सुद्धा भेट झाली. शाखा उद्घाटन मोठ्या प्रमाणात झाल्या ठिकठिकाणी. त्यामुळे एकत्रित खूप पॉझिटिव्ह दौरा म्हणायला लागेल आणि युवा मोर्चाच्या संघटनेच्या बांधणीच्या दृष्टीने एक खूप ताकदीचा संदेश मला वाटते ह्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये केला असेल. युवा मोर्चाचे जे पदाधिकारी आहेत सगळ्या स्ट्रॉंग आहेत, एवढ्या वर्षाचं काम करतात, त्यांना कुठेतरी न्याय मिळत नाही. म्हणजे नगरसेवक असतील किंवा या तिकीट वाटावामध्ये फक्त सिनियर जे आहेत त्यांचाच विचार केला नाही. तसं नाही. आता आमचा समीर जे आहेत आमचे नाशिक उत्तर ग्रामीणचे जे जिल्हाध्यक्ष आहेत युवा मोर्चाचे, त्यांना आता आपण नगरसेवक केलं. सन्माननीय गिरीश महाजन साहेबांच्या नेतृत्वामध्ये आमची युवा मोर्चासुद्धा इथं चांगल्या पद्धतीने काम करत आहे. अजून काही मला वाटते महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवकांसाठी सुद्धा अजून पदं आहेत ना, मला वाटते 6 ते 7 आहेत मला वाटते. तर त्यामध्ये सुद्धा आमचे प्रयत्न चालू आहेत. असं नाही आहे. मी बघतोय संपूर्ण उत्तर महाराष्ट्र दौऱ्यामध्ये इतर कुठल्याही विभागामध्ये मी जिथं प्रवास केला त्यापेक्षा स्थानिक स्वराज्यामध्ये आमची युवा मोर्चाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात दिसतात. जळगावमध्ये होते, धुळेमध्ये होते, अहिल्यानगरमध्ये होते. खूप तरुण म्हणजे वयाच्या 32व्या 28व्या वर्षी नगरसेवक किंवा एका संविधानिक पदावरती जेव्हा इतक्या तरुण वयामध्ये त्यांना काम करायला मिळतं, ह्या गोष्टीचा मला आनंद आहे. एक चांगला नवीन विचार, चांगले पर्स्पेक्टिव्स, क्रिएटिव्हिटी ते मला वाटते हे युवक घेऊन येतात खरं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना. त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो आहे युवा मोर्चाला बळ देण्यासाठी. आमचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी ताकदीने आमच्याबरोबर उभे आहेत. प्रश्न विचारले तर कारवाई होऊ शकते. तर असं आहे, रोहित पवारजींकडनं आता मागचे अनेक दिवस खरं तर सरकारच्या कुठल्याही भूमिकेबाबतीत विरोध होताना दिसत होतं. परंतु मी 2 दिवसापूर्वीचं त्यांचं स्टेटमेंट बघितलं. त्यांचे जे आंदोलनं असतील किंवा ज्या काही गोष्टींची त्यांची मागणी जी आहे त्या बाबतीत त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांची वेळ मागितलेली आहे. आता त्या मीटिंगमध्ये काय चर्चा होईल हे ठरल्यानंतर किंवा ती मीटिंग झाल्यानंतर जो काय त्याच्यातनं म्हणजे मार्ग निघेल त्यानंतर मला वाटते त्यावरती बोलणं योग्य असेल. परंतु जे तुम्ही आत्ता म्हणला त्यांचं जे स्टेटमेंट आहे ह्या गोष्टीशी मी मान्य नाही. मी असं मानतो की आज सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून खरं तर महाराष्ट्रामध्ये युवा पिढी असेल किंवा महाराष्ट्र राज्याचा विकास फार गतीने होताना दिसतो. आणि त्याचबरोबर आपण लोकशाहीमध्ये आहे. कुणालाही सरकारकडं काही प्रश्न असतील तर तो त्यांचा विचारण्याचा अधिकार आहे. आज लोकशाहीमध्ये सर्वसामान्य व्यक्तीलासुद्धा त्यांच्या काही समस्या असतील तर ते सरकारपर्यंत पोहोचवणं
ही त्यांची जबाबदारीसुद्धा आहे किंवा त्यांच्याकडं त्यांना ती मान्यता आहे. त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही जे आता वाक्य बोलला त्या गोष्टीशी मी सहमत नाही. पण कुठेतरी रोहित पवार चांगलेच ॲक्टिव्ह झालेले आहेत. कांद्याचं आंदोलन सुरू आहे, सरकारची टीका ही सुरू आहे. काय वाटतं रोहित पवारांच्या वाटचालीकडे कसं बघताय तुम्ही? कारण खरं तर हे जे संपूर्ण आंदोलन आहे, मी तुम्हाला सांगितलं की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी हा महाराष्ट्र राज्यामधला एक ऐतिहासिक खरं तर निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे. आज शेतकऱ्यांना 2 लाखच्या आत जर तुमचा कर्ज असेल तर तुम्हाला 100% त्या ठिकाणी अनुदान किंवा कर्जमाफी मिळते. 2 लाखाच्या वर असेल तर जी काय पुढची अमाऊंट आहे ती भरून तुम्हाला त्या 2 लाखाचं बेनिफिट मिळतो. 50,000 रुपयाचा इन्सेंटिव्ह त्या ठिकाणी दिला जातो आहे. 36,000 कोटी शासनाकडनं आता ह्या संपूर्ण योजनेसाठी दिले गेले आहेत. 50 लाखहून अधिक शेतकऱ्यांचा ह्यामध्ये कुठंतरी त्यांना फायदा होताना दिसणार आहे. त्यामुळं एकत्रित अनेक नेते मंडळींकडनं मी त्यांची भूमिका ऐकली तेव्हा बघितलं की स्टंटबाजी बरेच वेळा एक शब्द ऐकण्यात आला. त्यामुळे मी सुद्धा या गोष्टीचा आहे की असा एक ऐतिहासिक निर्णय जर शेतकऱ्यांच्या हितासाठी होत असेल तर त्यामध्ये त्यांनी सहकार्य केलं पाहिजे. जर काही अडीअडचणी आहेतच तर त्या सरकारबरोबर तुम्ही जाऊन समोर मांडून त्या बाबतीत चर्चा करा. असे आंदोलन करून चौक ब्लॉक करून इतर लोकांना तिथला त्रास होणं हे योग्य नाही आहे. आणि मुळात आता अधिवेशन चालू आहे. तुम्ही तिथं जाऊन त्या सभागृहामध्ये खरं तर तुमच्या मतदारसंघातले प्रश्न मांडणं गरजेचं आहे आणि तुमच्या अजून काही अडीअडचणी आहे ते मांडणं गरजेचं आहे. अधिवेशन चालू असताना ह्या गोष्टी होणं आवश्यक नाही आहे असं मला वाटतं. इन्कम टॅक्स भरणारे शेतकऱ्यांना कर्ज मिळणार नाही असं कृषी मंत्री दत्ता भरणे. मी संपूर्ण ह्या विषयामध्ये खरं तर माझ्या दौऱ्यामध्ये व्यस्त असल्यामुळे अजून माहिती घेतलेली नाही आहे. मला पण थोड्या कृपया वेळ द्या. मी सगळ्या गोष्टीची पहिला माहिती घेईन मग त्यावरती आपल्यावर चर्चा करेन. आदित्य ठाकरे एका बाजूला युवासेना मोठ्या प्रमाणात वाढवत आहे, दुसऱ्या बाजूला भाजपसारख्या इतक्या मोठ्या पक्षाची युवा मोर्चा जबाबदारी आपल्याकडे आहे. अनेक ठिकाणी सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे कुठेतरी सत्ताधारी त्या ठिकाणी भाषा सोडत नाही असा आरोप वारंवार विरोधक करताय. कसं बघते या सगळ्याचं? तुम्ही आता जे आदित्य ठाकरेजींचं वाक्य किंवा वक्तव्य सांगितलं त्या गोष्टीशी अजिबात सहमत नाही आहे. मुळात युवा सेना तुम्ही त्यांची जी वाढताय म्हणला ती खरं तर वाढताना सुद्धा मला दिसत नाही आहे. आज युवा सेनेमधले अनेक मागच्या 1 महिन्यामध्ये मी स्वतः जवळपास 3 जिल्ह्यातनं त्यांच्या पक्षातून आमच्याकडं प्रवेश झालेले आहेत. ते मुलं इतक्या चांगल्या कपॅसिटीचे आहेत. मी तुम्हाला सांगतो त्यातला एक मुलगा माझ्या राजसुद्धा दौऱ्यामध्ये, मी त्याची भेटसुद्धा तुम्हाला घालून देऊ शकतो. त्यामुळं अतिशय मेहनती मुलं खरं तर मला आज मिळालेले आहेत. त्यांच्याबरोबर मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कामकाज करतो. युवा मोर्चा म्हणून ह्याच्या आधी कालावधीमध्ये अनेक कामं झालेली आहेत. विशेषतः स्पोर्ट्समध्ये युवा मोर्चाने चांगल्या पद्धतीने कामगिरी करून दाखवली आहे. माझं उद्दिष्ट असं आहे की मी संपूर्ण रचना करत असताना प्रत्येक क्षेत्रामधल्या युवकांना भेटण्याचा प्रयत्न करतो आहे. आज सरकार आमचं आहे. आज आमच्याकडे ती जबाबदारीसुद्धा आहे की युवकांचे प्रश्न सरकारपर्यंत मांडणं, सरकारच्या माध्यमातून सोडून घेणं. आणि मुळात आत्ताच मी ह्या महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात केली आहे. मला अजून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रवास करायचा आहे. जोपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रवास करत नाही तोपर्यंत समस्या समजून घेणंसुद्धा कठीण आहे. मी मागच्या 3 विभागामध्ये माझ्याकडे जे काही निवेदन आली किंवा जे काय युवा पिढीने प्रश्न समस्या मांडल्या ह्याचा एक पूर्ण रिपोर्ट मी जनरेट करून त्या सन्माननीय मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवतो. उदाहरण छोटंसं देतो की मला उदाहरणतः जो अहिल्यानगरमध्ये होतो तेव्हा मला एकानी स्पोर्ट्सविषयी निवेदन दिलं की आमच्या इथं स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर होण्याची गरज आहे. कारण इथं खेळाडू आहेत. जळगावमध्ये कुस्ती मोठी आहे, धुळेमध्ये कुस्ती मोठी आहे, पुणे उत्तर ग्रामीणमध्ये गेलो बघितलं क्रिकेट मोठ्या प्रमाणात आहे. तर त्यांना स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चरची त्यांची मागणी आहे. तर मी आता जाऊन आता ह्या विभागाचा संपूर्ण रिपोर्ट करून त्या सन्माननीय मंत्री महोदयांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आहे. आणि मला खात्री आहे कारण सकारात्मक भूमिका असणारी आमची सरकार आहे. आमचे युवकांचे प्रश्न किती गांभीर्यतेने लक्ष देऊन ते काम करतात. कारण तुम्ही बघा आमच्या या यात्रेच्या शुभारंभासाठी सुद्धा सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आले होते. अनेक मंत्री महोदय, आमदार महोदय, खासदार महोदय आले होते. आणि त्यांची उपस्थितीच खरं तर हे साध्य करते की ते आमच्या प्रश्नांकडे किती विशेष लक्ष देऊन इथून पुढं काम करणार आहेत. आणि माझं मुळात कामच हे आहे युवकांकडनं ह्या सर्व समस्या समजून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणं. आता संपूर्ण महाराष्ट्र दौऱ्यामध्ये जो काही डेटा येतो आहे त्याचं आता ॲनालिसिसचं काम चालून मी खात्रीपूर्वक सांगतो ते अनेक गोष्टी त्यातल्या मार्गी लागतील. राज्यभर आपण आता फिरताय, राज्यभरात युवकांचे प्रश्न आपल्यापर्यंत आले, मात्र आपण आता सांगितलं युवा मोर्चाच्या चांगल्या लोकांना, चांगले काम करणाऱ्यांना चांगली संधी पक्ष देईल. कृष्णराज महाडिक देखील आम्हाला संघटनिक पदावर पाहायला मिळतं.
मी तुम्हाला खरं सांगतो, मला आज जी पक्षाने जबाबदारी दिली आहे, मी माझ्या जीवनामध्ये इतका समाधी इतका आनंदात आहे, कारण इतक्या तरुण वयामध्ये इतकी मोठी महाराष्ट्र राज्यामध्ये काम करण्याची संधी कुणालाही मिळत नाही असं मला वाटते. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो. मुख्यमंत्री साहेबांच्या कार्यकालमध्ये काम करायला मिळणं आणि सत्तेमध्ये असताना ही अतिशय मोठी गोष्ट आहे. माझं ध्येय एवढंच आहे, मला जी जबाबदारी दिली गेली आहे, मला माझं 100% द्यायचं आहे. मी एक खेळाडू आहे. डिसिप्लिन, हार्डवर्क हे गुण माझ्यामध्ये आहेतच. तर हे संपूर्ण माझे गुण मला माझ्या ह्या राजकीय जीवनामध्ये लावून लोकांची सेवा असेल, लोकहिताचे निर्णय असतील, राष्ट्रहिताचे निर्णय असतील, यासाठी मला काम करायचं आहे. खरं तर आपण युवकांच्या समस्या म्हणाल्या तर आपण जर बघितलं मागचा नेट पेपर होते असेल, त्यानंतर टीईटी असेल, यामध्ये अनेक युवकांचं देखील नुकसान झाले. या संदर्भात युवा मोर्चाचा मी अनेक वेळा नीट असेल, TET असेल, माझी भूमिका यावरती स्पष्ट केलेली आहे. मुळात जे झालं नीटमध्ये असेल, TETमध्ये असेल, जे कोण लोक ह्यामध्ये सहभागी होते, मी त्यांचा जाहीरपणे निषेध करतो. जे झालं ते वाईट झालं. मी अनेक विद्यार्थ्यांशी जेव्हा बोललो सुद्धा, तेव्हासुद्धा मी स्पष्टपणे सांगितलं होतं की तुमची जे काय मागणी असेल ते मी सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी माझी तयारी आहे. नीटच्या बाबतीत पुढच्या काही दिवसांमध्ये दिल्लीमध्ये सुद्धा अधिवेशन आहे. मी स्वतः प्रयत्न करणार आहे जाऊन तिथं अनेक सन्मान्य मंत्री महोदयांना भेटून महाराष्ट्र राज्याकडनं तर आम्ही ही मागणी केलेलीच आहे की सर्व स्पर्धा परीक्षांच्या ज्या प्रणाली आहेत त्या एकदा तुम्ही पूर्ण खोलात जाऊन त्या गोष्टी, काही दुरुस्त्या असतील, काही लूपहोल्स असतील तर त्यावरती कृपया आपण काम करावं. TETमध्ये सुद्धा सन्माननीय भुसे साहेबांनी जे विधान केलं हे अत्यंत मोठं आहे, महत्त्वाचं आहे की जर संविधानामध्ये सुद्धा जर काही बदल करावे लागत असतील तर आमच्या सरकारची तयारी आहे. ही अतिशय मोठी गोष्ट आहे. त्यांनी मुळात ते मान्य करून ह्या दुरुस्त्या आम्ही करायला तयार आहे आणि जे झाले त्या बाबतीत सुद्धा आम्हाला वाईट वाटतं असं जाहीरपणे सांगितलं. त्यामुळं वरिष्ठ पातळीवरती त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे की त्यांच्या दुरुस्त्या करायची तयारी आहे आणि इथून पुढे ते होणार नाही असं सुद्धा त्या विशेष लक्ष घालून काम करतील. त्यामुळे मला खात्री आहे की सरकार त्या पद्धतीने योग्य पाऊल ते उचलेल. तुम्ही आता म्हणाल की युवा सेनेच्या अनेक पद्धती आमच्याकडे आल्या आदित्य ठाकरे. का असं होतंय सेनेमध्ये की अनेक लोक सोडून जात आहेत? आदित्य ठाकरेंना तुमचा काय सल्ला आहे? नाही, मी कुणाला सल्ला देत नाही, परंतु त्यांच्या अनुभवातून मी जेव्हा केव्हा ह्या सर्व लोकांशी बोलतो, युवकांशी बोलतो आहे, माझा एक असा अप्रोच आहे की मी ज्या कुठल्या जिल्ह्यात जातो आहे किंवा जेव्हा केव्हा माझ्या पदाधिकाऱ्यांशी भेटतो आहे, माझं असं कधीच नाही आहे की जर तो एखादा सदस्य आहे तर त्याला मी नंतर भेटतो किंवा नंतर वेळ देतो. माझ्यासाठी सर्व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चामध्ये तो काम करतो आहे, माझ्यासाठी अध्यक्ष जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच महत्त्वाचा माझा सरचिटणीस आहे, सचिव आहे, सदस्य आहे. मला असं वाटतं की प्रत्येक युवकाकडं त्याचे विचार आहेत, त्याची संकल्पना आहे. मी स्वतःसुद्धा हे जाहीरपणे सांगतो की ह्या मुलांच्या विचारातनं मी सुद्धा शिकतो. आज माझ्याकडं अनेक निवेदनंसुद्धा जी आली त्यामध्ये सदस्य लेवलचे सुद्धा मुलं होते ज्यांनी त्यांचे काही विचार माझ्यासमोर मांडले, काही दुरुस्त्या. आम्ही एका आयुर्वेदा कॉलेजला गेलो होतो तर मेडिकल स्टुडंट्सवर मी पहिल्यांदा संवाद साधला. तर त्यांची काही आयुष मंत्रालय जे आता नवीन स्थापन झाले त्या बाबतीत प्रश्न होते, तर त्या विषयात पण आता आम्ही अभ्यास करतो. त्यामुळे मुळात मी असा एक व्यक्ती आहे जो माझ्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला, जबाबदारी असणाऱ्या व्यक्तीला पूर्णपणे वेळ देतो, त्यांना सहभागी करून घेतो, त्यांना माझ्याबरोबर मेळाव्यात भाषणाची संधी देतो. मी अनेक वेळा प्रत्येक ठिकाणी जिथं जातो तेव्हा भाषणाची संधी देण्याबद्दल सुद्धा त्यांना फार म्हणजे अभिमान वाटतो की आम्हाला प्रदेशाध्यक्ष स्टेजवरती बसला असताना बोलायला मिळतं, आमदार महोदयांसमोर बोलायला मिळतं. ही खूप मोठी संधी असते इतक्या तरुण वयामध्ये. त्यामुळं असं मी थोडंसं सगळ्यांसाठी एक एन्व्हायरमेंट तयार करण्याचा प्रयत्न करतो आहे जिथं मी स्वतः म्हणजे मी प्रदेशाध्यक्ष जरी असलो तरी प्रत्येकाने प्रदेशाध्यक्ष म्हणून इथं राहावं, प्रदेशाध्यक्ष सारखं काम करावं असं मी त्यांना एक व्यासपीठ उभा करून देण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यासाठी प्रतिसाद चांगला आहे, त्यामुळे ते खुशी माझ्यावर आता काम करतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.